नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई चूल मांडली, काढली. फार ऊन लागतं सकाळी सकाळी. 2 दिवस केलं, म्हटलं आता आपण कुठेतरी त्याचा ठिकाणा करूया. इकडे ऊनच येतं आणि या साईडला कुठेतरी आपण लावूया, घालूया म्हटलं चूल आणि बघूया. जरा पाऊस पडल्यावर नंतर रिपेअरिंग करायला सुरुवात करूया घराचं. आता पाण्याची कमतरता आहे. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. एवढा काय विचार करायचा, शेअर आणि कमेंट करा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय तेही मला सांगा. आज आपण लोणचं घालणार आहोत. आता ते आज म्हणजे अजून वेळ आहे त्याला, फक्त आता हळद मीठ लावून त्याला मी उन्हामध्ये ठेवणार आहे. लोणच्याचे आंबे पहा, काही खराब निघाले. हां ठीक आहे. काय हे पहा, अजून थोडे पुढे. काल आपण दुपारीपासून पाण्यात टाकलेत 12:30 1ला आणि रात्रभर पाण्यात होते. आता पाण्यातनं काढले. आता याला हळद मीठ लावून उन्हामध्ये घालणार आहे. काय रे, हलगडा बाहेर. नुसता हा एवढा आगाव आहे ना, हा टॉक 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 सारखं करतो आणि सगळे ह्याचे पही पाहुणे बोलून घेतो. सगळे, एक पण सोडत नाही. हा नाही एवढा काय जास्त. हा तुलाच बोलते, तुलाच. काय करणार आहे कर. अरे ओ हो शहाणा कुठला. ह्याचं चालून देत नाही. ह्या जरा छोटा आहे ना, ह्याचा चालून देत नाही हा. आणि तो पहा तिकडे कसा बसलाय दोन्ही टाकींच्या मध्ये. त्याचं तर कोणीच चालून देत नाही. आणि त्याचं काम आहे, त्याचा तुरा कालपासून फक्त एक वाकडाच आहे. ते म्हणतात लहानपणापासून त्याचा तुरा वाकडा आहे. तो इकडे आला. हा पहा, हा तर सगळ्यात बारीक आहे. हे पहा आपण ब्रह्मकमळ आणलेलं. तर हे पहा असं एका साईडला आहेत ना, हे अंकुर फुटलेलं आहे. हे अंकुर आहे पहा. आणि आता नंतर आपण खाली लावू थोडंसं हे झाल्यावर, त्याला मोठं झाल्यावर. आणि ह्या ना बेडकी मिरच्यांचं बिया होतं घरामध्ये मी ठेवलेलं. तर ते बेडकी मिरच्या हे मी घमेल्यामध्ये माती आणली भरून शेतातली आणि 8 दिवस झाले असतील. ह्याच्यामध्ये मी ते बिया टाकल्यात आणि हे काही रोपं आली उगून, तर काही रोपं अजून निघतायत. हे पहा, हे बघा, हे 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 रोपच आहे. हे पहा, हे ना हे बी, हे बी अंकुर फुटलेलं हे अजून उगवत आहे. आणि हे बघा, हे पण उगवलेलं आहे. इथून पण अंकुर फुटत आहे अजून. हा इथे. आणि हे पहा, हे आपण रोज याला पाणी घालतो. म्हटलं जमिनी कुठे लावायच नाही, कोंबड्या ठेवणार नाही आहेत कुठे लावल्यावर. मग मी ह्याला घमेल्यामध्येच लावलं. आता हे 1 महिन्याने चांगलं असं एवढं रोप येईल, असं एवढं. आणि नंतर मग आपण त्याला सऱ्या काढून लावायच्या. पाऊस वगैरे पडला ना चांगला, मग सऱ्या काढून आपण हे बेडकी मिरच्याचं रोप लावायचं. ह्या मिरच्या 1 किलो जरी निघाल्या ना, असं वाळून बिळून 1 किलो जरी किंवा अर्धा किलो जरी निघाल्या ना, मग त्याच्यामध्ये 2 किलो आपल्या साध्या लवंगी मिरच्या टाकल्या की एवढा भारी मसाला होईल. तरी फार छान येते. ह्यानी कलर येतो भाजीला. आपण नेहमी विकत घेतो, तर ह्यावेळेस आपण आपण गेल्या वर्षी पण मी बरेच रोप टाकलेलं. असं रोप नाही टाकलं मी, नंतर लावलं. पण ते येता त्याला फार वेळ लागला आणि नंतर काय ते मग मध्येच आपल्याला असं वाटतं चला आपण थोड्याशा तोडूया तळायला. मग माझं काय मला मिरची एक तर फार आवडते, तिखट खायला आवडतं. मग ते मी तळून खाऊन त्या संपून गेल्या. पण ह्या वर्षी याला मी असंच लावणार आहे. हे ह्याला पण एक फुल आलं बघा. हे खाली असं लोंबून येते. आता मी गेली नाही आहे, काय म्हणतात ते, नर्सरीमध्ये. मग मी फार रोप असे कुंड्या आणणार आहे वरती अडकवायला. बऱ्याच कुंड्या आणायच्यात आपल्याला. एवढी झाडांची हौस, एवढी झाडांची हौस. पण आपण शहरामध्ये राहून बरीच झाडं लावली आहेत आणि काही झाडं ग्राउंड फ्लोअरला पण लावली आहेत.
तर आपण इथे काय नाही, इथे पण आपण बरीच झाडांचे हाऊस केले. मी जिथे पण जाईल ना मला काही वाटत नाही, मी तिथून एक रोप आणते कशाचंही असो. किती छान वाटतंय हे. आपल्या घरी तिकडे मुंबईला पण हे रोप आहे, एकदम गुलाबी कलरचं आहे, फिक्कट गुलाबी कलरचं. दोनदा गेले, दोनदा पाहिलं पण ते येताना माझ्या लक्षात राहिलं नाही आहे. बघू कधी आणायचं, त्यामुळे इथे भेटलं तर इथं पण घेऊ. आणि हेच असं व्हाईटमध्ये पण आहे, पण इथं कुठेतरी जळून गेलं, ते दुर्लक्ष केलं. ते असं भरून लावायला पाहिजे होतं. मी इथं नसते ना, मग त्याला पाणी कोणी घालत नाही, मग तेव्हा ते झाडं खराब होतात. मग आपण म्हटलं का हां आम्हाला काय तेवढंच काम आहे का, असू दे चला ठीक आहे जे असेल ते असेल. हां स्वयंपाक करायचं आहे, बसून बसून लसूण सोलणार आहे. कारण का लसणाचा कचरा मी घरात करतच नाही आहे, मला सवय आहे. एवढा लसूण असला गेलेच बाहेर घेऊन यायचं. इकडे बाहेर लसणाचा कचरा करायचा, एमर्जन्सी असेल तर मी करते. लसूण कांदा एका डब्यात भरून ठेवते कचरा. छोटासा डस्टबिन पण आहे आपल्याकडे, पण मी आता बाहेरच बसून सोडणार आहे. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते. इथे असताना ते पुन्हा रजा होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.